काढणार आहे. माहीत नाही मला तर तुम्हाला पटतील की नाही, माहीत नाही मला तर तुम्हाला पटतील की नाही, पण जर पटलेच तर नक्कीच उजळतील दिशा दाखवेल, नक्कीच उजळतील दिशा दाखवेल. मित्रांनो, मला सांगा, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले ते हेच का हो स्वातंत्र्य? आघाडी आरोग्याने पछाडलेली जनता, रोगराईने त्रासलेले समाज बांधव, बुरसटलेले विचार जपणारे तरुण पिढी, राहणीमान, खानपान, संस्कृती विसरून अपार्टमेंटमध्ये जीवन जगू पाहणारे आणि साहजिकच फॉरेन लाईफ जगू पाहणारे आमचे स्वातंत्र्य बरोबर ना? नाही, मला तरी वाटत नाही हे माझ्या भारत देशाचे खरे स्वातंत्र्य नाही. अमर शहीदों ने एक ऐसा सपना संजोया था, अमर शहीदों ने एक ऐसा सपना संजोया था, ये खुशहाल रहिए देश मेरा है सोचकर सब कुछ खोया था, खुशहाल रहिए देश मेरा है सोचकर सब कुछ खोया था. आपल्या शहीदांनी तिरंगा पदित राहावा म्हणून जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्णतास नेण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. माझी भारत माता हिरव्या शाळेने सजलेली राहावी म्हणून एक पेड माते ना, भारत मातेच्या लेकी सक्षम बनाव्या म्हणून, लेख वाचवा लेख शिकवा, भारत मातेला सुरक्षा मिळावी म्हणून मलाही सुरक्षा मिळालीच पाहिजे. एका युवकाला काम मिळावे म्हणून कामगार योजना, गाव स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून ग्राम स्वच्छता अभियान, शाळा सुंदर व स्वच्छ राहावी म्हणून सुंदर शाळा स्वच्छ शाळा, अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सांगता येतील. ह्या गोष्टींची स्पर्धा आपण आपापसात लावली आहे. जर ही स्पर्धा आपण स्वतःपासून सुरू केली तर आपला भारत देश एक विकसित देश नक्कीच होईल आणि इतर देशांच्या तुलनेत 1000 पट अधिक प्रगत होईल. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे आचार्य सूर्यनांदो स्वातंत्र्य भारताचे, आचार्य सूर्यनांदो स्वातंत्र्य भारताचे. ओढून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष हाताळण्यात आणूया आणि जोवर चंद्र सूर्य गाहील तोवर भारताचा तिरंगा अबाधित राहो हीच कामना करूया. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. जय हिंद.